पुढती काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय संस विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी दोजी जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता श्री गणपती सनमुना श्री विठ्ठला स्मरुन जिजाऊ सवंदुन हरि कथा कथन करीत सो विठ्ठल उपजून या पुढच्याला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे अखंड हरिनाम सप्ताह विशेष हा सप्ताहामध्ये महिला मंडळीचा सप्ताह आणि सप्त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होत असते। मंदिर जर बांधायचं म्हटलं तर कळसाशिवाय त्याची सांगता नाही। गंगेला शेवट जर करायचं असलं तर समुद्राला जावं लागतं। पण आपलं जे घर आहे याची सांगता मात्र कधीच नाही। 5 मजली झालं तरी 6वा मजला पाहिजे तर
पण काला म्हटलं की कोणत्याही कार्य म्हणजे प्रमाणिक जे कार्य आहे त्याची समाप्ती म्हणजे कालाचं कीर्तन. दरवर्षीप्रमाणे आपल्या गावामध्ये चालत आलेली ही नंदकिशोर महाराजांची परंपरा आणि या परंपरेमध्ये माझ्या वाट्याला ही 5व्या वर्षाची सेवा तुमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि आमचे गुरुवर्य शेषगिरी महाराज यांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या चरणी तसेच आमचे मृदंग महामेरू हरिभक्त पारायण अंबादासराव मगर वाईकर त्यांनीच या ठिकाणी मला आणलं आणि तसेच आमच्याच गावातील असणारे हरिभक्त पारायण रावसाहेब महाराज कदम पिंपराळीकर तसेच हरिभक्त पारायण माधव महाराज बेले धामणगावकर विनेकरी मामा गावात आणि बाकी गावातील सर्व बहिणी मंडळी आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी आणि आमचा जो प्राण असणारा कोण साऊंड सिस्टम वाले यांच्या सुद्धा सर्वांच्या चरणी लीन होऊन जसं नंदकिशोर महाराज बुद्धी देतील त्या प्रमाणाने बोलण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठल महायोग पिठे तटे भीमरथ्यं वर पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका उपजवणिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत अभंग महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु
आणि तुमचे आमचे जगद्गुरु यांचा असणारा सर्वांच्या परिचयाचा काला प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया प्रतिज्ञा करतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराया अभंगामध्ये प्रतिज्ञा करतात. कारण बरेच जण या मृत्यूलोकामध्ये प्रतिज्ञा करून गेले. तुम्ही आम्ही प्रतिज्ञा करतो, पण प्रतिज्ञा करणं सोपं, पण प्रतिज्ञेचा शेवट होणं मात्र अवघड आहे मंडळी. तुमचं आमचं सोडा, देवाची सुद्धा प्रतिज्ञा खरी झाली नाही. देवानं महाभारतात सांगितलं होतं मी शस्त्र हातात धरणार नाही, पण देवाला शस्त्र हातात धरावं लागलं. भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. रावणानं सुद्धा प्रतिज्ञा केली होती. कोणती प्रतिज्ञा केली होती रावणानं? सोन्याला सुगंध देईल, समुद्राचं पाणी गोड करील आणि स्वर्गाला पायरी करील. पण रावणाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. मग प्रतिज्ञा पूर्ण कोणाची होत असते? तुमची आमची होती का? आपण सकाळी प्रतिज्ञा करतो आता घरचा एवढा वीट आला, दुमार घरला जाणार नाही, पण करून देऊनच वापस येतो. तुमची आमची अशी प्रतिज्ञा. पण या ठिकाणी प्रतिज्ञा करणारे आहेत जगद्गुरु तुकोबाराया. प्रतिज्ञा संताची आणि प्रतिज्ञा महापुरुषांची फक्त सफल होत असते मंडळी. प्रतिज्ञा केली आमच्या छत्रपती शिवरायांना वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची. स्वराज्य निर्माण केलं, प्रतिज्ञा सफल झाली. आणि प्रतिज्ञा केली दाजी ज्ञानेश्वर माऊलीनं. कोणती प्रतिज्ञा केली? ऐका. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बाबा माझा संसार मी सुखाचा करणार नाही. मी कोणाचा संसार सुखाचा करीन? अवघाची संसार सुखाचा करीन. याला प्रतिज्ञा म्हणतात. आणि हा तुमचा आमचा सुखाचा संसार करीन अशी प्रतिज्ञा माऊलीनं केली. आणि तुमचा आमचा सुखाचा संसार माऊलीनं केलाही. आता प्रश्न विचारतो, अवघाची संसार सुखाचा करीन, पण या जगामध्ये सुखी कोणी आहे का? या संसारामध्ये कोणीच सुखी नाही. या संसार नगरी बाजार भरला बाई. संसार नगरी बाजार भरला बाई. या संसार नगरी बाजार भरला बाई. संसार नगरी बाजार भरला बाई.
या संसारात कुठेही सुख नाही, पण माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोकी. याचा अर्थ हा संसार नाही मंडळी. तुम्ही आम्ही जो करतो याला माऊली संसार म्हणत नाही. जन्म आणि मृत्यू या मधला जो काळ आहे आणि या काळामध्ये काय करायचं हे ज्ञानेश्वर महाराजांना आदी संतांना तुम्हाला आम्हाला सांगितलं आणि ते जर तुम्ही केलं तर तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही आम्ही सुटल्याशिवाय राहणार नाही अशी माऊलीची प्रतिज्ञा. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया प्रतिज्ञा करतात. अभंगाचं पहिलं चरण. उपजून या पुढती येऊ, उपजून या पुढती तुकोबाराया अशी प्रतिज्ञा करतात की उपजवणी या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. देव म्हणले तुकोबाराया तुम्ही सांगता की या मृत्यू लोकांमध्ये या संसारामध्ये दुःख आहे, गर्भामध्ये सुद्धा दुःख आहे, तुमचे बरेच काही गाथ्यात प्रमाण आहे आणि तुम्हीच म्हणता की उपजवणी या पुढती येऊ. हे असं कसं? तर त्यावेळेस तुकोबाराया म्हणता देवा अरे या ठिकाणी ज्यावेळेस जन्मते वेळेस जरी दुःख असलं तरी या मृत्यू लोकामध्ये तुझ्या भजनाचा आनंद आहे असं सुख दुसरीकडे पोठत नाही. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही काय करणार? काला खाऊ दही भात. नेमकं काला म्हणजे काय? काल्याचे प्रकार 3. पहिला प्रकार हरिनामाचा खिचडी काला, दुसरा जीव शिव यज्ञ काला आणि तिसरा दही भाताचा काला. हा काला कोठून निघाला, कोण तयार केला, कोण कोणाला वाटला? सुरुवातीला हा काला वाळवंटामध्ये स्वतः पांडुरंग परमात्म्यानं वाटला. भानुदास गीती गातो, भानुदास गीती गातो, भानुदास गीती गातो, भानुदास गीती गातो.
पांडुरंग परमात्म्यानं वाटला आणि दुसरा काला वाळवंटामध्ये कोण वाटला? आमच्या माऊलीनं वाटला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाची लाह्या वाटी. असा हा असणारा काल्याचा प्रसाद तुम्हा आम्हाला सर्वांना मिळणार आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे तुमचे तीनही पाप नष्ट करत. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक हे तीनही पाप काल्याच्या कीर्तनानं नष्ट होतात. आणि याचं महत्व जगद्गुरु तुकोबारायाला माहित होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया म्हटले, देवा उपजवनिया पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. त्यावेळेस देव म्हणू लागले, तुकोबाराया तुमचं जे वैकुंठ आहे ते या मृत्यूलोकापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तुम्हाला वैकुंठामध्ये आनंद नाही का? त्यावेळेस तुकोबाराया सांगू लागले, देवा अरे त्या ठिकाणी आनंद नाही. कारण नामदेव महाराज स्वतः सांगतात, देवा वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी आणि वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडराने धाडू आम्हा. वैकुंठामध्ये ते सुख नाही. आणि ते जर सुख असतं देवा तर ब्रह्मदेवाला या ठिकाणी यायची गरज पडली नसती. ज्यावेळेस देव हा काल्याचा प्रसाद वाटू लागले त्यावेळेस या सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव यांना सुद्धा काला खाण्याची इच्छा झाली. चला म्हणले, दांडेगावला काल्याचं कीर्तन चालू आहे. आणि देव त्या गोपाळाच्या रूपानं त्या ठिकाणी येऊन बसले ब्रह्मदेव. आणि देव प्रसाद वाटायले, पण देवाला आपण ओळखू येऊ नये म्हणून ब्रह्मदेवानं हात वरी केला आणि आपला डोकं खाली केलं. त्यावेळेस चतुरा तो शिरोमणी देवाला काय ओळखू येत नाही. देव म्हणू लागले, हे कोणीतरी या ठिकाणी चुकून आलं. आता मला सांगा, एखाद्या पंक्तीमध्ये आपल्याला आमंत्रण नाही आणि आपण जर त्या पंक्तीमध्ये गेलो तर खरंच आपण इकडे तिकडे पाहतो की नाही? आपल्याला कोणी काही म्हणेल का, आपल्याला कोणी ओळखील का, असं आपल्या मनातल्या मनात आपण त्याचं चिंतन करतो. कारण आपल्याला लाज वाटते त्या ठिकाणी. तसं हे ब्रह्मदेव राहणारा तिकडं आला मृत्यूलोकामध्ये, याचा अधिकार नाही. पण देवानं ओळखीला आणि देव म्हणू लागले, अरे ब्रह्मदेवा तुला या काल्याचा अधिकार नाही. या काल्याचा अधिकारी जर व्हायचा असेल तर तुला या मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल. स्वर्गीचे अमरा निश्चिताची सेवा, स्वर्गीचे अमरा निश्चिताची सेवा
अशी इच्छा त्या स्वर्गातले देव सुद्धा करतात आणि देवानं हा काला खाण्यासाठी ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही आणि हा काला खाण्यासाठी देवाने एक आयडिया केली. देव म्हणले काला नाही तर नाही भेटला, पण आपण एक आयडिया करू. ज्या ठिकाणी गोपाळ हात धुवायला त्या डव्हामध्ये येतील त्या ठिकाणी आपण त्यांच्या हाताचा जो प्रसाद आहे तो आपण घेऊ. मात्र देव हुशार होता. देव हुशार. देव म्हणू लागले गोपाळांना, गोपाळांनो, या डव्हामध्ये आज हे स्वर्गातले जे देव आहेत ते पूर्ण देव माशाच्या रूपानं या डव्हामध्ये आले आणि तुम्ही अजिबात डव्हामध्ये हात धुवायचे नाही. त्यावेळेस गोपाळ म्हणू लागले, देवा मग आम्ही हात धुवाव कुठं? ते म्हणले आपापल्या पुसून टाका. असं म्हटल्याच्या नंतर मला सांगा, एवढा श्रेष्ठ असणारा काला कुठंच नाही. त्यावेळेस देव तुकोबरायाला म्हणू लागले, तुकोबराया तुम्ही वैकुंठामध्ये राहता, तुम्हाला तिथला तेवढा आनंद, पण तुकोबराया काय म्हणू लागले देवाला, देवा अहो जो या ठिकाणी आनंद आहे तो त्या ठिकाणी नाही, अभंगात तुकोबराया सांगू लागले, देवा हे जो आनंद आहे हा आनंद वैकुंठामध्ये नाही, वैकुंठी तो आईशे नाही, कवळ काही काल्याचे. त्यावेळेस देव तुकोबरायाला विचारतात, देव तुकोबराया आता मृत्यू लोकामध्ये गेल्यावर हा काला तुम्ही कसा खाणार? त्यावेळी जगद्गुरु तुकोबराया सांगतात, देवा आम्ही अप्पलपोटे नाहीत, आम्ही एकटे हा काला खाणार नाही. आम्ही काय करणार? अभंगाचं तिसरं चरण, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी,
त्या मृत्यूलोकामध्ये गेल्याच्या नंतर वाळवंटामध्ये आम्ही एकटे काला खाणार नाही, एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू बरी. सर्वांना आम्ही त्या ठिकाणी सुखी करू, कारण त्या मृत्यूलोकामध्ये फक्त एकच उत्तम आहे. तुका म्हणे वाळवंट बरे नीट उत्तम. एकदा सर्वांनी टाळ्या वाजून भजन करायचं. काला म्हटलं की प्रतिपाद्य विषय ठरलेला असतो. कोणता? काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, आणि तेही कोठं केलेलं चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. देवानं चरित्र केलं एक गोकुळामध्ये, एक मथुरे द्वारकेत, आणि ज्ञान सांगितलं कुरुक्षेत्रावर. पण या सगळ्यापैकी आपल्याला आज जो उच्चार करायचा आहे तो म्हणजे गोकुळातल्या चरित्राचा. ज्यावेळेस या पृथ्वीवर अधर्म माजतो, धर्माला ग्लानी येते, त्यावेळेस देव अवतार घेत असतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या न्यायानं. असा तो द्वापार युगातील काळ. आणि त्या काळामध्ये कंस नावाचा एक राक्षस बहुमातला, त्रास देऊ लागला, कीर्तन म्हणू लागला, भजन होऊ देणे गेला, त्रास सुरू केला. या त्रासाला कंटाळून ही पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेली. आपली ब्रह्मदेवाला व्यथा सांगितली. ब्रह्मदेवानं देवाची मीटिंग घेतली, भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूनं तो विडा उचलला आणि सर्वांना सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. या न्यायानं वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि देवकी माता म्हणू लागल्या, देवा, अरे मी तप केलं, पण माझ्या पोटी बाळ म्हणून जन्माला येण्यासाठी केलं, पण तू डायरेक्ट 8 वर्षाचा झाला, माझं बाळ कोण म्हणेल? त्यावेळेस देव म्हणू लागले, ठीक आहे, लहान होतो. बाळ झाले. बाळ झाल्याच्या नंतर मग मात्र देवकी मातेला आपल्या भावाची आठवण आली. आणि देवकी माता दुःख करू लागले. हे जर कंसाला कळालं तर तो माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. झणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. त्यावेळेस देवानं व्यथा आपल्या आईवडिलाची पाहिली. आणि देव म्हणू लागले, अजिबात चिंता करू नका, तुम्ही मला या ठिकाणावर उचला आणि गोकुळामध्ये नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला, नंदाच्या घराला
लागले, वसुदेव देवकीला या ठिकाणावर मला उचला आणि नंदाच्या घरी न्या. त्यावेळेस वसुदेव म्हणू लागले, देवा अरे आमच्या पायाला बेड्या आहेत. देव म्हणू लागले, अजिबात चिंता करू नका, ह्या पूर्ण बेड्या तुटून जातील आणि जे पहारेवाले आहेत ते झोपी जातील. वसुदेवानं वासुदेवाला टोपलीमध्ये घेतलं. मंडळी, टोपली डोक्यावर घेतली, वरून शेष भगवान छत्र धरीत आहे आणि निघाले. ज्यावेळेस यमुना माता आडवी लागली, पाऊस धोधो पाऊस चालू होता आणि त्या चालू पावसामध्ये नदीला पूर आला होता. पण यमुना माय होती. ज्यावेळेस भगवान गंगेमध्ये आले, त्यावेळेस त्या यमुना माईला सुद्धा देवाच्या दर्शनाची आस लागली. मंडळी, आणि त्यामध्ये जसं जसं वसुदेव गंगेमध्ये जातील तसं तसं पूरवडी चढू लागला. पूर आला, पूर चढला आचाट त्याने लागले अंग आणि गळ्यापर्यंत पूर आला. देवालाही ओळखू आलं, आपला यमुना मातेला आपलं दर्शन घ्यायचं. देवानं आपला अंगुष्ठ पाय बाहेर काढला टोपलीतून आणि मोकळा सोडला. ज्यावेळेस पाय सोडला त्यावेळेस यमुना मातेनं दर्शन घेतलं आणि पूर ओसरला. पूर ओसरल्याच्या नंतर वसुदेव आले गोकुळामध्ये आणि गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी मायेनं जन्म घेतला होता. देवाला त्या ठिकाणी सोडलं आणि मायेला घेऊन देव पुन्हा मथुरेला निघाले. मथुरेला निघाल्याबरोबर मंडळी इकड सकाळचा पहारा झाला. 4 वाजता लोक सर्व गाव पाहिलं तर नंदाच्या घरामध्ये काहीतरी गडबड दिसली आणि म्हणून काही महिला मंडळी त्या ठिकाणी आल्या. पाहतात तर प्रत्येक गवळण एकमेकाला सांगू लागली, एकमेकीला त्या गवळणी सांगू लागल्या. आणि आता ही वार्ता त्या गोकुळामध्ये पोहोचायला किती वेळ लागला असेल? महिला मंडळीची हा गोष्ट एक जर कानावर गेली तर पहिल्या काळात तिथे मोबाईल होते. तशी वार्ता त्या व्हॉट्सअप सारखी सगळ्या गावानं पसरली आणि गोकुळामध्ये आनंद झाला. पण गोकुळात आनंद झाला मंडळी, पण मथुरेमध्ये मात्र दुःख झालं. कारण माणसाचा नियम आहे, एकाला जर सुख झालं तर एकाला नक्की दुःख झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या इकडे तर माहित नाही, पण आमच्या इकडे आहे तसं.
आपल्या बहिणीला मूल मागू लागला. त्यावेळेस बहीण म्हणू लागली, दादा अरे तुला मारणारा मुलगा आहे आणि ही मुलगी आहे. मुलगी तुला कशी मारेल दादा, तिला जीवदान दे. पण राक्षस होता मंडळी, राक्षस होता, दया आली नाही. आता दया कशी येईल मंडळी? तो राक्षस होता. आपण कोण आहोत माऊली? आपण कोण आहोत? तो राक्षस होता, आपण कोण आहोत? माणसं आहोत. बरोबर आहे ना? मग माणसाला दया यायला पाहिजेत की राक्षसाला दया यायला पाहिजेत? हा, माणसाला दया यायला पाहिजे. आता त्यानं चुलत बहिणीचे लेकरं मारले, पण आपण माणसं आहोत. आपण 1995 ते 2005 पर्यंत आपण आपलेच मारले. आपण त्यांना जग सुद्धा पाहू दिलं नाही. मग आपण कोण आहोत? ते राक्षस. आपण कोण? महाराक्षस. बर, याचा परिणाम दुसऱ्याला भोगावा लागायला का दाजी? आज प्रत्येक गावामध्ये 100 ते 150 मुलं मुली वाचून राहिली. अंदाजा ठरवत आपण. मला सांगा, आता हे 150 पोरं एका एका गावामध्ये जर राहिले तर याची संघटना बनल मंडळी, याची संघटना बनल. हे तुम्हाला गोरगरीब लोकांना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा ही गोष्ट. हे त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत. अधर्म माझी उठील. आणि तुम्ही आम्ही जे त्या काळात कार्य केलं तेच, कारण केलेलं कर्म कोणाला चुकत नाही, ते भोगावंच लागते. केले कर्म झाले, केले कर्म झाले त्याची चरित्र म्हणजे नुसतं करमणुकीचं साधन नाही मंडळी. या ठिकाणी सांगायचं देवाला की कर्म चांगलं करा, फळ चांगले मिळतील. आणि आपण आज पाहिलं मंडळी तसं देवकी माता आपल्या भावाला विनंती करायली, पण त्या राक्षसाला दया आली नाही. त्या मायेला उचललं, घरघर फिरवलं, पण हातातून निष्ठली मंडळी. आणि जशी वीज कडाडती तशी कडाडली आणि ती माया म्हणू लागली, अरे कंसा, तू मला जरी मारलं तरी तुझा वैरी या पृथ्वी तलावर वाढत आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेव, असं म्हणून ती निघून गेली. आणि त्याचं दुःख कंसाला सुरू झालं.
आणि इकडं गोकुळामध्ये आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये गवळणीला सांगू लागल्या की नंदाला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. आणि बरीच मंडळी त्या ठिकाणी पाहायला येऊ लागली. देव सुद्धा त्या ठिकाणी पाहायला येऊ लागले. त्यात भगवान शंकर सुद्धा पाहायला आले. आणि मग 12 दिवस झाले. नामकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. गर्ग ऋषी त्या ठिकाणी आले, भविष्य पाहिलं आणि त्या भविष्यामध्ये देवाचं वर्णन त्यांनी केलं. असेच देव एक एक दिवस मोठे होऊ लागले. पण मंडळी ऐका, या कंसाला असणारी भीती, या कंसानं मीटिंग भरवली आणि प्रत्येकाला आमंत्रण दिलं. जसं विजापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी विडा उचलायला लावला होता अफजल खानाला, तसं कंसानं सांगितलं की कोणी या कृष्णाला मारील त्याला माझं अर्ध राज्य मी देईन. त्यावेळेस त्या ठिकाणी एक पुतना नावाची मावशी, तिनं उडा उचलला आणि ती म्हणू लागली मी त्या देवाला मारल्याशिवाय राहणार नाही. निघाली मंडळी आणि निघाली. त्या पुतनेने आपल्या स्तनामध्ये विष भरलं आणि लेकरं मारीत मारीत नंदाच्या घरी आली. आणि यशोदाला म्हणते, यशोदा तुला झालेलं बाळ तू मला सांगितलं नाही, मला कळविलं सुद्धा नाही, मी तुझी बहीण आहे. यशोदा विचार करू लागली, हिची मई कधी भेटच नाही, पण बहीण कसं काय म्हणायची. असं म्हणली आपल्याला काय करायचं, लेकरू पाहायला आली ना, येऊ द्या. त्यावेळेस ती मावशी म्हणू लागली, यशोदे मला त्या बाळाला मांडीवर घेऊ दे. त्यावेळेस यशोदा माता म्हणू लागली, बाळ आता झोपलंय, झोपल्याच्या नंतर उठल्याबरोबर मी तुला तुझ्या मांडीवर देते. पण देव होते मंडळी, देव म्हणले आपण या ठिकाणी जन्म घेतला झोपा काढायसाठी नाही घेतला. देवानं लगेच रडायला सुरुवात केली. त्यावेळेस ती पुतना मावशी म्हणू लागली, यशोदे काय लबड बोलायली, लेकरू चेतीच आहे. त्यावेळेस मात्र यशोदा मातेनं त्या पुतना मावशीपाशी दिलं. दिल्याच्या नंतर मंडळी कपट पोटात होत. पुतना मावशीनं पाजायला सुरुवात केली. एका घोटामध्ये तिचं विष देवानं प्राशन केलं आणि नंतर मग मात्र तिचे पंचप्राण प्यायला देवानं सुरुवात केली. आता पंचप्राण का प्यायला सुरुवात केली ऐका मंडळी. ही जी पुतना मावशी होती, ही बळीराजाची बहीण रत्नमाला. आणि ज्यावेळेस वामन रूप घेऊन देव बळीच्या दारात भिक्षा मागायला गेली, त्यावेळेस देवाचं रूप तिनं पाहिलं आणि तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की केवढं सुंदर लेकरू, आणि असं जर लेकरू माया पोटाला आलं असतं तर त्याला मी स्तनपान केलं असतं, त्याला मी पाना पाजला असता. ती इच्छा देवाला पूर्ण करायची होती. पण ज्या वेळेस बळीला पाताळात घातलं हे कळल्यावर त्याच रत्ने मालेच्या मनामध्ये वाईट विचार आला आणि ती म्हणली असं आहे का, हे दिसायला जरी गुन्हा रूपान असलं तरी एक कपटी आहे, याला मी असं जर माहित असतं तर याला विष पाजून मारलं असतं. त्या दोन्हीही तिच्या ज्या राहिलेल्या इच्छा होत्या त्या या पुतना मावशीच्या अवतारामध्ये देवानं पूर्ण केल्या. पंचप्राण ज्या वेळेस देव पिऊ लागले त्यावेळेस मग मात्र पुतना मावशी देवाला विनंती करू लागली, देवा मला सोड. त्यावेळेस देव म्हणू लागले, पुतना मावशी
आतापर्यंत मी कोणाच्या जवळ गेलो नाही आणि जे माझ्या जवळ आले त्याला मी सोडलं नाही. तुकोबाराया स्वतः सांगतात, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, आणि गेले आले नाही परतोनी. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा नाही जन्मा आला. तस देव म्हणले मी कुणाला धरीतच नाही, धरलं तर सोडी नाही. मग मात्र पुतना मावशी त्या ठिकाणी पुतना मावशीला मोक्ष दिला. पाहत देव कसा आहे, आपल्यावर अपकार करायला जरी आला तरी उपकार केला, मोक्ष दिला. तुम्ही संकाधिकाचे नि माने, सायुजिता दिला पुतणे, का विषयाचे निस्तन पाने मारू आली. सायुजिता नावाचा मोक्ष त्या पुतना मावशीला दिला आणि तिला मुक्त करून टाकलं. विठ्ठल आता देव लहानाचे मोठे होऊ लागले. ज्यावेळेस ही वार्ता कंसाला कळाली की पुतना मावशीचा वध झाला, मग पुन्हा मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये एक बांबळ नावाचा राक्षस त्यानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि तो सुद्धा नंदाच्या घरी आला आणि यशोदा मातेला म्हणू लागला, मी ब्राह्मण आहे, मी या बाळाचं भविष्य सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. यशोदा मातेनं सत्कार केला, मंडळी दर्शन घेतलं, पाठ टाकला, जेवायला चांगलं केलं आणि सांगा म्हणले महाराज आमच्या बाळाचं भविष्य. हा बांबळ भट भविष्य सगळं उलट सांगू लागला, पण देवाला ते सहन झालं नाही. देव म्हणले असा हा भांबळ भट मला मारण्यासाठी आला. यशोदा माता म्हणू लागल्या, महाराज तुम्ही असं कसं बोलायले? गर्ग ऋषींनी त्या दिवशी भविष्य सांगितलं ते तर चांगलं होतं, पण हा ब्राह्मण म्हणू लागला, आई गर्ग ऋषी गणितात लय कच्चे आहेत, त्याला गणित येत नाही. आता या ठिकाणी ऐका मंडळी, देवाला जर कोण काही बोललं, देवाला कोण काही जर त्रास दिला तर देव मुकाट्यानं बसत, पण देवाच्या संताला जर कोण त्रास दिला तर देवाला अजिबात सहन होत नाही. देवाला राग आला गर्ग ऋषीला बोलल्याबरोबर आणि देवानं त्या पाटाला आज्ञा केली आणि त्या ठिकाणी बाज होती, त्या बाजेला सुद्धा आज्ञा केली आणि ते पाटही उठला, बाज आडवी झाली. विटंबीला भट दिला पाठीवरी पाट, अशी त्याची फजिती झाली. आणि फजिती कशी झाली? जानवे जानवे तुटले पंचांग फाटले, 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 जानवे
बांबळ भटाची केली मंडळी आणि केल्याच्या नंतर देव आता एक एक दिवस वाढू लागले. आता देव रांगायला लागले आणि रांगायला कसे लागले? हा देव डाव्या तळवे तळ हात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत. देव डाव्या गुडघ्यानं का रांगला ऐका मंडळी. ज्या वेळेस प्रथमी माता ब्रह्मदेवाकडे गेल्या आणि म्हणू लागल्या हे पाप मला सहन होईन आणि डावा गुडघा ज्यावेळेस या पृथ्वीवर पहिला टेकविला देवानं त्यावेळेस पृथ्वीनं त्या देवाच्या पायाचं दर्शन घेतलं आणि पृथ्वी माता तृप्त झाल्या. म्हणून डाव्या गुडघ्याने रांगत आणि नंतर देवानं आपला भाऊ बळीराम दादा या दोघांची दोस्ती झाली आणि काही गोपाळ मिळाले आणि एके दिवशी आता देव जरा मोठे झाल्यावर लेकर काय करतात इकडं माती खातात. तुमच्याकडे खातात की नाही? हा मग तसे देव एका दिवशी देवानं माती घेतली तोंडात टाकली आणि ते पाहिलं बळीराम दादानं. बळीराम दादाला एवढा आनंद झाला आणि बळीराम दादा जोरात पळाली घराकडे आणि आपल्या यशोदा मातेला म्हणू लागली आई कृष्णानं माती आई गाई नाही खादली म्या माती आई गाई नाही खादली म्या माती आई गाई नाही खादली म्या माती आई गाई देव विनंती करू लागले माते माया माती खाली नाही. हा बळीराम दादा खोटं बोलतो आणि माझ्यावर तुफान घेतो का तर तो माझा पक्षपाती आहे. त्याला माझं बरं दिसत नाही आणि आजही तशी लोक हात. त्यावेळेस यशोदा माता म्हणू लागल्या
अरे मी बळीरामा दादाचंही खरं धरत नाही, तूही खरं धरत नाही, तू मला तोंड वाचून दाखव. त्यावेळेस देवानं तोंड वाचलं मंडळी आणि आपल्या मातेला 14 भुवन दाखवले. 14 भुवनाचं दर्शन देवानं आपल्या मातेला आपल्या मुखातून दिलं. पुढे एक एक दिवस जाऊ लागला. एक एक गोपाळ देवाला भेटू लागले आणि बरेच असे गोपाळ तयार झाले. तयार झाल्यावर एक दिवस श्रीकृष्ण त्या गोपाळांना म्हणतात, गोपाळांनो, अरे आपल्या गोकुळामध्ये प्रत्येकाच्या घरी 2-2, 3-3 खंड्या गायी आहेत, म्हशी आहेत, आणि तुमचे शरीर पाहिलं तर हातपाय काडी मोडीन, पोट आगीन गाडी. गणपतीत तुमच्यात काहीच फरक दिसत नाही. अरे तुम्ही खाता की नाही काही? त्यावेळेस गोपाळ म्हणू लागले, देवा, अरे आमचे घरचे माणसं असे कंजूस की दूध आमच्या घरी सकाळी 100 लिटर निघतंय आणि संध्याकाळी 100 लिटर निघतंय. मग आंबा दसराव तुमच्या इथे किती निघतंय? खूप आहे आपल्याला. हा, घरी किती आहे? काही जाय ना, खूप आहे घरी. हा. बाया, दिसत आहे का तुम्हाला? आता या माणसाच्या इथे 100 लिटर सकाळी, 100 लिटर दूध, 200 लिटर दररोज निघतंय, पण शरीर पहा तेच जा. आपली गत अशीच आहे. तसं गोपाळ म्हणू लागले, देवा, दूध भरपूर निघतंय पण ते डेअरीलाच जाते आणि आमच्या घरी नुसते ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, आम्हाला ताकाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. देव म्हणले, मग असं करूत आपण, तुम्ही मया मागरा, आपण आता बंड पुकारू, कारण बंड पुकारल्याशिवाय कुठंच काही मिळत नाही. तसा आपण बंड पुकारू, एक संघटना करू, या गोकुळात दूध मथुरेत अजिबात केलं न पाहिजे आणि यासाठी तुम्ही मला सहकार्य करा. आता झाली गोपाळांची देवाची संघटना आणि हे ज्या वेळेस गवळणी मथुरेला जाऊ लागल्या त्यावेळेस हे त्या गवळणीला अडवू लागली. पण मंडळी, परिस्थिती गरीब असते, काहीचा संसार चालत नसतो, कारण त्या धंद्यावर असणारा त्यांचा संसार चुली बंद पडायला लागल्या आणि मग कितीही जरी कायदा कडक केला तरी पळवाटा असतात. त्या न्यायानं या गवळणी दूध चोरून नेऊ लागल्या आणि काही गवळणी पुढे गेल्या. एक गवळण गरीब घरची मागे राहिली आणि त्यांनी गोपाळाला आडविलं गोपाळाने आणि गोपाळाला ती विनंती करू लागली, देवा, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरेला, अशी विनंती करू लागली. पण हे गोपाळ त्या ठिकाणी जाऊ दे. असा बराच काळ निघून गेला. देव चोऱ्या करू लागले. गोपाळाला घेऊन प्रत्येकाच्या घरी जायचे. आज या घरी चोरी, उद्या त्या घरी चोरी, असं करीत करीत एक दिवस 8-10 गवळणी यशोदेच्या घरी आल्या आणि यशोदा मातेला म्हणू लागल्या, यशोदे, तुझ्या कानाला काहीतरी सांग, याना आमचं दही ठेवीनं, आमचं दूध ठेवीनं आमचे मडके फोडायला. अशा बऱ्याच त्या ठिकाणी यशोदे मातेकर तक्रारी आल्या. आल्याच्या नंतर यशोदा माता म्हणू लागली, अगं गवळणी, तुम्ही 12 घरच्या 12 आहात, माझं बाळ तसं नाही. माझं बाळ कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गो निर्वाणे. बाळ सगुण गुणाचे
आज माझं बाळ सगुण आहे, नाणं आहे, आणि तुम्ही असं घराला का घेऊन यायल्या? कारण तुम्ही 12 घरच्या 12 आहात. त्यावेळेस नाईलाज झाला मंडळी त्या गवळणींचा. पण हा देव प्रत्येकाच्या घरी चोरी करायला निघाला. अशीच एक गवळण यशोदा मातेकडे आली आणि यशोदा मातेला आपलं घरानं सांगू लागली. त्यावेळेस यशोदा माता म्हणू लागल्या, गवळणीनो, मी तुमचं काही खरं धरीत नाही. जोपर्यंत तुम्ही याला पकडून आणत नाही तोपर्यंत मी तुमचं काही खरं धरणार नाही. त्यावेळेस एका गवळणीनं विळा उचलला. आता याला पकडायचं असं ही बातमी देवाला कळाली. देव म्हणले त्याच घरी जायचं. गोपाळांना सांगितलं आज शांताबाईच्या इथे चोरी करायची. गावातली या नाही बरं. निघाले गोपाळ आणि शांताबाईंना विचार केला की आज कृष्ण येणार आणि त्याला मी पकडणार. दोघं पत्नी पत्नी सोबत झोपलेले आणि देवानं त्यांच्यावर मोहमाया टाकली. गोपाळांना आत घेतलं, दही दूध चोरलं, सगळे टामटूम झाले आणि जाता जाता देवानं एक मजाक केली. त्या गवळणीची आणि गवळ्याची तिच्या याच्या दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ बांधली. देव निघून गेले आणि सकाळी 5 वाजताच गोपाळ आणि देव उठले. सगळ्या गावानं गलका करू लागली. काकडा लावला देव. आज म्हणले रस्त्यानं सोंग येणार आहे, कोणी हजर राहायचं नाही. सकाळ झाली, 6 वाजले. हे दोघं जण उठल्या बराबर. मंडळी, तुमच्याकडे आधी कोण उठते, बाई की गडी? सकाळी लवकर कोण उठते? बाई उठते की गडी उठते? गडी लवकर खवा उठलो. बायाच आधी उठतो. बाया लवकर उठतात. तसं त्या गवळ्याची गवळण पटकन उठल्या बरोबर याच्या दाढीला जे झटका बसला. मायो ये बापो यो म्हणाले, मोठ्यानं ओरडायले. ती म्हणते असं का? ते म्हणला काय तुला लाज वाटते का? म्हणला या वयामध्ये असं धंदे सोबतच काय असं म्हणायला ती गवळी. ती म्हणली तुम्हाला सोबत आहे ही गाठ तुम्ही येणीची बांधली म्हणली तुमच्या गाठीला. त्यावेळेस दोघांनी विचार केला. म्हणली ही गाठ तुयाही बांधली नाही, मायाही बांधली नाही, ही गाठ बांधणारा दुसराच आहे. आणि म्हणले इळी याला कापून टाकू. इळी आणली मंडळी कापण. आता म्हणले याला जाळून पाहू. डबीची काडी लावली जळण. कारण गाठ कोण मारलेली होती? देवानं मारली. आहो साध्या ब्राह्मणानं गाठ मारली तर 7 जन्म सुटण. ती मारलेली देवाची गाठ कशी सुटत? शेवटी नाईलाज झाला. कवाड काढलं. इकडं काकडा ऐकायला मंडळी देवानं तयारच करून ठेवलेली होती. निघालं सोंग निघाल्यावर आलं नंदाच्या घराला. नंदाच्या घराला आल्यावर देव यशोदे मातेच्या कडेला बसलेले होते. आणि ज्या वेळेस त्या गवळ्याची गवळणीची आणि देवाची एक नजर झाली त्यावेळेस गाठ आपोआप तुटली. कारण देव आपलासा केला. देवाला आपण शरण गेलो की देव आपलासा होतो. असं ती गाठ सुटली. गाठ होती अभिमानाची मंडळी. दृष्टांत ते जरी असला तरी तुम्ही आम्ही या जन्मामध्ये कोणाला काचा तरी अभिमान असतो. पैसेवाला असेल त्याला पैशाचा अभिमान, एखादा भजने असेल तर त्याला गायनाचा अभिमान, एखादा मृदंगाचार्य असेल त्याला वाजविण्याचा अभिमान.
पण अभिमान प्रत्येकाच्या मागा असतो. नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञानाची पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. या न्यायानं अभिमानाची गाठ सुटल्यावर देव आपलासा होतो. अशा बऱ्याच घराणे यशोदा मातेकडे येऊ लागले आणि यशोदा माता म्हणू लागल्या, देवा आता बझालं, आता उद्यापासून तू शाळेत जायचं. आणि देवालाची शाळा म्हणजे ढोरं वळणं, गाई वळणं. दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळ देव निघाले गाई वळण्यासाठी. त्या ठिकाणी बरेच खेळ खेळले आणि खेळ खेळल्याच्या नंतर गोपाळ म्हणू लागले, देवा आता 2:30 वाजायले, आता भूक लागली आणि खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता तुम्ही आम्हाला एका तुमच्या हातानं काला द्या. देवाने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्यांचा काला बनविला, प्रसाद बनविला. तोच प्रसाद गोपाळांना दिला आणि तोच प्रसाद तुम्हा आम्हा सर्वांना मिळणार. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. सर्वांच्या चरणी लीन होऊन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर